आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक अनुसूचित जाती आरक्षणाच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 59 जाती समूह एकवटले असून उद्या 22 ऑगस्ट 2026 रोजी नाशिक शहरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात येणार असून हजारो समाज बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे। ईदगाह मैदानापासून सुरू होणारा हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाणार असून त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होणार आहे। आरक्षण उपवर्गीकरण रद्द करावे ही महामोर्चाची प्रमुख मागणी आहे। अनुसूचित जाती समूहातील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रस्तावित प्रक्रिया अन्यायकारक असल्याचा आरोप संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेचा विचार करून शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या महामोर्चासाठी अध्यक्ष अर्जुन नाना पगारे, सरचिटणीस सनीभाई रोकडे, कार्याध्यक्ष प्रमोद चव्हाण, अध्यक्ष प्रकाश पगारे, मार्गदर्शक माननीय न्यायमूर्ती अनिल वैद्य, प्रमोद पगारे, श्रावणी भागे, किशोर गांगुडे, राहुल जगताप, एकनाथ मोरे, रॉबर्ट पवार आणि प्रमोद गांगुडे यांनी समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा मोर्चाची सुरुवात गोल क्लब मैदान तिथून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। तिथून त्र्यंबक नाक्यावरनं एनडीपट्टी रोड आणि खडकाळी सिग्नलवर जाणार आहे। खडकाळी सिग्नलवरून शालिमार चौकात जाईल। शालिमार चौकातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथंच बाजूला स्टेज टाकून तिथं सभा होणार आहे, निषेध सभा होणार आहे। आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण आंबेडकरी समाज मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरणार आहे। 59 जातीतल्या धर्मातल्या बांधवांना सोबत घेऊन हा मोर्चा होणार आहे। मी तमाम फुले शाहू आंबेडकर विचारांच्या बांधवांना मी आवाहन करेल की आपण सर्वांनी या येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी हा मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। जय भीम, जय संविधान।